मायबाप मराठवाड्याचा मसनवाटा झालाय, बघायचंय बघा. घर वाहून गेलेत, घर अक्षरशः घरामध्ये असणारं धान्य उगून आलंय बघा, तुम्ही वाहून उगून आलंय. काय खाणार ही माणसं? मावशी काय परिस्थिती होती त्या दिवशी पुरात? काय नाही लय या बेकार परिस्थिती होती बाबा. नसतो आम्ही जागो राहतो, अख्खी जनावर आम्ही सगळं गेलो असतो पाण्यात. या पुरामध्ये फक्त माणसं उरलेत, बाकी सगळं वाहून गेलंय. खायचं धान्य, पीठ, तेल, मीठ, साखर काहीच उरलं नाही. फक्त या माता माऊल्यांनी सजग राहून स्वतःचा जीव वाचवला, दारामधनं मध्ये असणारं पशुधन वाचवलं, तेवढंच त्यांच्याकडे आज उरलंय. तुम्हाला वाटतं ना शेतकऱ्याची अवस्था कायम चांगली असते, कधीच चांगली नसते. कोणतंही संकट आलं तर सगळ्यात आधी बरसतं शेतकऱ्यावरती. मावशी, मी सरकार नाहीये, पण माझ्या परीने तुम्हाला जी मदत देता येईल, तुमच्या काय म्हणतात ना, तुम्ही मोठ्या ह्याने हे करा. तुमचे लेकरं येतं शाळेमध्ये, त्यांना तुमच्या ह्याच्यामध्ये हे करून द्या. हा, आणि सरकारला काय सांगाल तुम्ही? आता तरी जागं व्हा म्हणा. आता उद्ध्वस्त झाला शेतकरी, आता काहीच राहिला नाहीये. त्याला उभं करणं काम आहे सरकारचं. सरकार हे मायबापाच्या भूमिकेत आहे, आणि या सरकारनं शेतकऱ्यांच्या झालेला मसनवाटा बघणं गरजेचं आहे आणि एक भरीव मदत देणं गरजेचं आहे. आता तरी ओला दुष्काळ जाहीर करा, तेव्हाच शेतकरी कुठंतरी वर यायचा प्रयत्न करेल, नाहीतर तो उद्ध्वस्तच राहील.